2 डिसेंबरला राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या, पण या निवडणुकीच्या दरम्यान अशा काही गोष्टी समोर आल्या ज्या पूर्णपणे आपल्या लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. कुठं आमदार साहेब स्वतः जाऊन सांगत आहेत की कोणतं बटन दाबायचं. तर कुठं आपलं मत 200 रुपयाला विकलं गेलं, तर काही ठिकाणी मतदान करायला गेल्याच्या नंतर समजलं की त्यांच्या नावाने ऑलरेडी कुणीतरी मतदान केलं. त्यांना मतदान बी केलं नाही तरी त्यांचं मतदान झालंय. मला आता बारे आले ते मतदान करायला, त्यांचं मतदान झालं. आणि या निवडणुकीच्या दरम्यान अशा फक्त 1-2 घटना नाही घडल्या, तर अशा कितीतरी घटना घडल्या ज्या आपल्याला विचार करायला भाग पाडतात की आपल्या देशात खरंच लोकशाही शिल्लक आहे का. वोट चोरी हा फक्त अजेंडा आहे का, खरंच या गोष्टी घडत आहेत आणि आपल्या या वोटला खरंच किंमत आहे का. आणि या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहेत आणि त्या सगळ्या घटनांना घेऊन बघणार आहे. पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याच्या आधी 99% लोकांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही, त्यामुळे आधी चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन नक्की ऑन करा. असेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात. तुम्ही स्वतःच विचार करा ना की आज मतदानाचा दिवस आहे, तुम्ही तुमचं सगळं काम आवरता आणि मतदानाच्या ठिकाणी मतदान करायला जाता. आणि जेव्हा तुम्ही मतदान करायला जाता तेव्हा तिथले अधिकारी तुम्हाला सांगतात की तुमच्या नावाने ऑलरेडी कुणीतरी मतदान केलं. आणि असंच काही अनेक ठिकाणी अनेकांसोबत झालंय. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ तर तुम्ही बघितलाच असेल, ज्यामध्ये हा मुलगा सांगतोय की तो पुण्यावरून खास मतदानासाठी गावाकडे आला आणि जेव्हा तो मतदान करायला गेला तेव्हा त्याला सांगितलं की त्याच्या नावावर ऑलरेडी कुणीतरी मतदान केलं. या ठिकाणी मी आज सकाळी मतदान करायला आलोय. हे माझं मतदान कार्ड आहे. आनंद बैराम शिंदे माझं नाव आहे. मी पुण्यावरून मतदान करण्यासाठी आलोय, पण मी यायच्या आधी ते कोणीतरी माझं बोगस मतदान केलेलं आहे. माझं कुठल्याही हातावर शाही वगैरे नाहीये, पण ते म्हणतात तुझं मतदान झालं. हे सगळ्या प्रकारानंतर तिथल्या अधिकाऱ्यांनी या मुलाला सांगितलं की आम्ही प्रोसेस करून घेतो, त्यानंतर तू मतदान करू शकतो. पण खरा प्रश्न तर हा आहे की या मुलाच्या नावाने ऑलरेडी मतदान दुसरं कोणीतरी कसं काय करू शकतं. अधिकाऱ्यांनी काय आयडी प्रूफ घेऊन दुसऱ्याला मतदान करू दिलं. आणि ही फक्त एक घटना नाही, तर बदलापूरच्या सुरुवात चौकात पण असाच काही प्रकार घडला. मी आली तिथे, माझा नंबर दाखवला, मग त्याच्यावर वोटिंग ऑलरेडी झालेलं आहे. माझं नाव आणि माझ्या मिस्टरांचं नाव दाखवतं, पण त्याच्यावर ऍड्रेस आणि जो फोटो असतो ना, आयडी फोटो, तो नाही आहे माझा. त्याच्यावर ऑलरेडी झालेला आहे, त्या नंबरवर वोटिंग झालेलं दिसतंय. बोगस मतदान झालं असेल, ते बोलतात आम्ही प्रूफ बघितल्याशिवाय करत नाही, पण त्याच्यावर झालंय ऑलरेडी, पण मी नाही आहे तिथे. आता ज्यांच्यासोबत हे झालं ते समोर आले, त्यांनी आवाज उठवला, बोलले, म्हणून आपल्यासारख्या लोकांना हे समजलं. पण असे कितीतरी लोक असतील जे गावातून येत असतील, ज्यांचं शिक्षण कमी झालं असेल, ज्यांच्यासोबत अशा घटना घडल्यात पण ते काहीच बोलू शकत नाही. त्या गोष्टी तर आपल्यासारख्या लोकांना तर माहीतच पडत नसतील. आणि जर तुम्हाला अजून पण असं वाटत असेल की या गोष्टी खोट्या आहेत किंवा अफवा आहेत, तर तुम्हाला सांगतो की नुसतं बोगस मतदान होत नाही, तर बोगस मतदान करणारे देखील पकडले जात आहेत. बुलढाण्यातील नगरपालिकेच्या निवडणुका सकाळी 7 वाजल्यापासून सुरू झाल्या आणि निवडणुका सुरू होऊन अजून 1.5 तास पण झाला नव्हता तोवर बोगस मतदान व्हायला सुरुवात झाली. वैभव देशमुख नाव असलेल्या व्यक्तीच्या नावावर दुसरंच कुणीतरी मतदान केलं आणि त्याच्यानंतर तो पकडला गेला. आणि जामनेर मध्ये पण एक व्यक्ती बोगस मतदान करताना सापडला. बोगस मतदान आहे काय आणि भाऊले कोण पाठवलं विचारा सर पहिले. एक मिनिट आकाश बोलून घेऊ ते आधी आण. जमा केलंय मध्ये आपल्या बूथ मध्ये जे प्रमुख बसले त्यांना पकडलंय आणि त्या ठिकाणी तो बोगस मतदान करताना सापडलेला आहे. बुलढाण्यात तर एक व्यक्ती बोगस मतदान करताना पकडला गेला आणि जेव्हा तो पकडला गेला तेव्हा तिथल्या लोकांनी त्याला चोप दिला आणि त्याच्यानंतर पोलिसांच्या ताब्यात दिला. आणि जेव्हा त्याला पोलिसांच्या ताब्यात दिला तेव्हा तिथल्या काही जणांनी या बोगस मतदाराला तिथून पळून लावलं. तुम्ही हा व्हिडिओ बघा. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की हे जे बोगस मतदान करणारे ते उठले आणि बोगस मतदान करायला आले, तर असं होत नाही. तर या लोकांना जाणीवपूर्वक बोगस मतदान करण्यासाठी आणलं जातं. आणि अशा काही गोष्टी समोर पण आल्यात की ज्यात सांगितलं जातं की या बोगस मतदान करणाऱ्यांना गाडीत भरून मतदान करण्यासाठी आणले. बुलढाण्यात तर असे 2 जण सापडलेत पण जे स्वतः सांगतात की त्यांना बोगस मतदान करण्यासाठी आणले. पाठवलं कोणी तुम्हाला? आम्हाला आणलं, आम्ही आलो. कोणी आणलं? होते गावातले होते. आता कोण होते, कोणत्या पक्षाचे होते? आणि ही जी बोगस मतदान करण्याची प्रक्रिया आहे ना, ती पण पूर्णपणे प्लॅनिंगने केली जाते. आता असं मी का म्हणतोय, कारण या निवडणुकीच्या दरम्यान असं एक रॅकेट पण समोर आलंय की ज्यातून दिसून येतंय की हे जे बोगस मतदान आहे ते किती प्लॅनिंगने केलेलं आहे. नागपूर कामठी रोडवर असलेल्या एका हॉस्पिटल जवळच्या फार्म हाऊसवर निवडणूक विभागाच्या पथकाने रेड टाकली
आणि त्या रेडमध्ये या फार्म हाऊसवर त्यांना काय सापडलं तर बोगस मतदान करण्यासाठी फेक ओळखपत्र आणि मतदान केल्याच्या नंतर जी आपल्या बोटाला शाई लावली जाते ती शाई पुसण्याचं केमिकल. एकीकडे या फार्म हाऊसवर कारवाई सुरू असताना दुसरीकडे कामठीतील लालाओळी परिसरातील मतदान केंद्रावर बोगस मतदान करणाऱ्या 12 जणांना तिथल्या लोकांनी आणि पोलिसांनी पकडलं. आणि जेव्हा पोलिसांनी या बोगस मतदान करणाऱ्या लोकांची चौकशी केली तेव्हा त्या लोकांनी सांगितलं की त्यांना प्रत्येकी 200 रुपये देऊन बोगस मतदान करण्यासाठी आणलं होतं. आता या सगळ्यामध्ये काही ठिकाणी बोगस मतदान होत होतं, बोगस मतदान करणारे पण पकडले जात होते, काही ठिकाणी रॅकेट चालत होते. पण जे खरे ऍक्च्युअल वोटर्स आहेत, जे खरे मतदान करतायत त्यांची पण या आयोगाकडून गैरसोय होत होती. काही जणांचं तर मतदान यादीतच नाव सापडत नव्हतं. अहो नाव नाही, यादीत घोळ आहे. अनुक्रम नंबर प्रमाणे यादीला नाव येतं. मूळ यादीच्या अनुक्रम नंबरने नाव येते. तिकडे आले का म्हणते ते इकडे जा, तुम्ही इकडे जा. त्या मतदानाचा घोळ उरायला. एवढी मोठी प्रशासन आहे आणि मतदानासारख्या या महत्वाच्या दिवशी कुठे या ईव्हीएम मशीन बंद पडतात आणि लोकांना तासन तास वाट बघावी लागते. किती वेळपासून बसून आहे तुम्ही? अर्धा तास झाला. तुम्ही अर्धा तास पासून बसून आहात? दुसरी वेळ झाली. आज तुमची वोटिंग झाली का? किती टाइम झाला? बीड मधल्या तर एका मतदान केंद्रावर सकाळपासून ईव्हीएम मशीन बंदच होती. त्यांनी 4 वेळा ईव्हीएम मशीन बदलल्या. सकाळपासून त्यांनी मशीन आल्यापासून बंदच आहे ती. तर त्यांनी 4 मशीन बदलल्यात. आता ही 4थी मशीन आहे. एवढंच नाही तर मतदान करण्याचा टायमिंग हा 7 वाजता असतो, पण या लोकांनी मतदान घेण्यासाठी 8:15 वाजवले. 7:30चा टाइम असतो मतदानाचा प्रत्येक वेळे, पण ह्या वेळेस तर जवळजवळ 8:15 मतदान सुरू झाले. आणि याच मतदान केंद्रावर जे सीसीटीव्ही आहेत ना त्या लाईटीवर आहेत आणि सकाळपासून 2 वेळा लाईट गेली. इथं जे आहेत कॅमेरे जे बसवलेले आहेत ते कॅमेरे पूर्ण लाईटवर आहेत. लाईट आता सकाळपासून मी पाहतोय तो 2 वेळेस लाईट गेलेली आहे. म्हणजे जर लाईट गेली आणि तिथले सीसीटीव्ही कॅमेरे बंद झाले आणि या दरम्यान तिथं काही जर घोटाळा झाला तर याला जबाबदार कोण? एका ठिकाणी तर एका मतदाराने आरोपच केला की जी सील केलेली ईव्हीएम मशीन आहे जी की मतदान केंद्रात उघडली पाहिजे ती तिथल्या अधिकाऱ्यांनी आधीच कसं काय उघडली? ही मशीन सील झाली, ती मशीन फक्त मतदान केंद्र उघडायला पाहिजे सर. म्हणजे कसं काय उघडली ती? सील केली. सील उघडले ना पण. आणि एवढं सगळं होऊन एवढंच नाही तर जे 3 तारखेला जो निकाल जाहीर होणार होता तो आता 21 तारखेला जाहीर होणार. कुछ समझे दया? हाँ सर, इसका मतलब है इसका मतलब है अजून या देशाला काय काय बघायचं बाकी आहे, कारण फेक वोटिंग होत आहे, दुसऱ्याच्या नावावर तिसरं वोट करत आहे, मशीनी बंद पडत आहे, काही मतदान केंद्रावर लाईट जात आहे, वोटिंग थांबत आहे, लोकांना जे खरेच मतदानकार आहेत त्यांना तासनतास मतदानासाठी वाट बघावी लागत आहे. आणि त्यासोबतच फेक वोटर कार्ड आयडी सापडत आहे, फेक म्हणजे ओळखपत्र सापडत आहे, शाई पुसायचं केमिकल सापडत आहे आणि 200 रुपयाला असे मतदानकार बोगस मतदान करणारे विकत घेतले जात आहे. आणि एवढंच नाही तर खुले आम्हाला मतदान करा म्हणून पैसे वाटले जात आहे. अजून काय काय बघायचं बाकी आहे? आज आपण म्हणतो की आपल्या देशात सर्वात मोठी लोकशाही, पण आपली लोकशाही केवढी आहे माहिती आहे का? की दर 5 वर्षानंतर जाऊन एक बटन दाबायचं, एवढीच आपली लोकशाही बाकी. आणि आपण पण ज्यावेळेस पण मतदान असतं त्यावेळेस मतदान करायला जातो. का जातो? कारण आजही आपल्या लोकशाहीवर विश्वास आहे. आपल्याला असं वाटतं की आपला हा समज आहे की आपल्या वोटिंगला किंमत आहे, आपल्या वोटिंगची व्हॅल्यू केली जाते. पण जर तुम्ही याच वोटिंगची व्हॅल्यू जर कमी करत असाल किंवा आमच्याकडून काढून घेत असाल तर मग काय गरज आहे इलेक्शन घ्यायची? नका घेऊ इलेक्शन. एवढे करोडो रुपये खर्च करून दिखावा करायची तरी काय गरज आहे? आणि मी असं का म्हणतो, कारण जेव्हा पण अशा न्यूज मध्ये वोट चोरीच्या, फेक वोटिंगच्या किंवा एकाच्या नावावर दुसरंच वोटिंग करते, जेव्हा अशा बातम्या येतात ना समोर तेव्हा खूप वाईट वाटतं. बाकी या सगळ्यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत काय मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या इन्स्टा स्टोरीवर, व्हॉट्सअप स्टेटसवर जिथं होईल तिथं शेअर करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन नक्की ऑन करा. भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.